तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आम्ही मंगळवेडेकर या युट्यूब चॅनल वरती. आपण आलोय आता कोकण साईडला इकडे फिरायला. पश्चिम घाटात सह्याद्रीच्या आपल्या खुशीत नटलेली आपली काही काही जागा आहेत, अशा फिरण्यासारख्या खूप काही बघण्यासारखं आहे आपल्या महाराष्ट्रात. त्या ठिकाणाला आम्ही भेटी देण्यासाठी आलोय. मित्रांनो, आम्ही आलोय आता. तुम्ही पुढचा नजारा बघून एवढं भारी वाटेल ना भावांनो, तुम्ही बघू शकताय कसलं एकदम सुंदर असा धबधबा वॉटरफॉल दिसतोय इकडून. आणि इकडे आमचे सगळे मित्र आहेत, अजून 2 जण यायचे राहिलेत बाकी. असला भारी नजारा दिसतोय मित्रांनो, तुम्ही एक वेळ अवश्य आहे इकडे. तरी बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे. आमचे बंधुराज, लहान बंधुराज आदित्य आणि आमचे मोठे बंधुराज प्रवीण माने यांचं चालू आहे फोटो. काय तुम्ही बघू शकता इथं पाणी एवढं भारी डेंजर दिसतंय ना, धबधबा. हा विषय एकदम जोरातच आहे. आणि इकडून आलेले आहेत आमचे दुसरे बाकीचे राहिलेले मित्र, महाग राहिलेले. हा आमचा राजा भाऊ निघालाय भाऊ आमचा. ए जोरात लांब फेक, लांब. बघू किती दम आहे तुझ्या. फेक रे भाऊ, फेक. धुक्यात धबधबाच गायब झाला, एवढं जोरात ही झालं. धुक्यात ती धबधबा दिसायचा बंद झाला. वॉटरफॉल जे दिसत होता ना आपल्याला समोर, तो गायबच झाला. एवढं बेकार धुकं पडले. धुकं म्हणजे ही पाणीच आहे, पाण्याची वाफच आहे एक प्रकारे. आणि इथं बघा पोच देऊन कसा थांबलाय आमचा आदित्य भाऊ. एकच नंबर आदिश भाऊ थांबलेला आहे. आणि इकडे फोटोग्राफर आमचा प्रदीप आहे. आणि इथं काय चाललंय काय कळलं नाही. वेगळाच चालू आहे शूटचा कार्यक्रम, जोरात तिथं तर चालू आहे. हे दृश्य तुम्ही बघा कसलं वाटते, डेंजर. एकदम खतरनाक दृश्य आहे भावानो. तुम्ही बघू शकता आता इथं काय, आंबोली घाटातच आहे हा ठिकाण. हे ठिकाण प्री वेडिंग शूटिंगचं काम आमचा प्रदीप भाऊ घेतोय. आणि इकडे आता काय फेकाफेकी चालू आहे. महागारी येतोय काय चेंगळ्या बोले. काय भारी दिसते भावानं. बघा तुम्ही, ही पाणी इकडून कसं वरती येतंय सगळं. वाऱ्याची कसली इथं हे असेल बघा. हे बघा, आपल्याला खालचं या मोबाईल मध्ये तर काय दिसत नाही शूटिंग मध्ये. तर आता ही आमचं भाऊ मानला आहे, ती वर जागा वरनं तर एक नंबर दिसणार आहे नजारा. चला वर तरी वर जाऊन बघू. चल काय तर बोला आधी भाऊ तुम्ही, तुमचे 1-2 शब्द आम्हाला आमच्या व्ह्यूजरला जरा हे करा, सांगा की जरा इथला नजारा कसा वाटला तुम्हाला बघून. इथली क्वालिटी क्वांटिटी सांगा. अहो क्वालिटी क्वांटिटी सांगा. आंबोली घाटात भैया भेटायला आलत, भैयाला क्वालिटी क्वांटिटी विचारूया. भैया बोला, भैया बोला. चल बघाय तिथं, चल. काय नजारा आहे तर पाणी लय यायला लागले. चला, काय दिसत नाही भावाना आता खालचं सगळं धुकं आलेलं. आपल्याला नजारा जी दिसला होता ह्यांना बघायलाच भेटत नाही. माझे मित्र गेले तिकडे आता, सगळे आमच्या सोबतची गँग तिकडे सगळी फिरायला गेली. थोडंच गेले ते. आता मला तिकडे जायला लागणार आहे. मी एकटाच राहिलो इथं. वरून दाखवण्यासाठी आलो, पण वरून पण तसंच दिसतंय सगळं. इकडं काय आमचे बंधुराज सगळी दिसत होती वरून, तर आता दिसायचं पण बंद झाले. बघा आता कसलं ही जोरात हे दृश्य बघा. एकदम मनाला असं अचंबित करणार हे सगळं वातावरण आहे. तृप्त होणार असं वातावरण आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात फिरणं तर झालंच पाहिजे. तर आलेच मोबाईलवर पाणी यायला लागले. मी जरा आम्ही आहे आंबोली घाटातल्या एका पॉइंटला. या पॉइंटचं काय नाव माझ्या लक्षात नाही.
शकताय तुम्ही कसं वातावरण आहे. सगळी माझे मित्र गेलेत पुढं, मी एकटा राहिलोय माग. विषय काय झाला, मी व्हिडिओ काढत होतो त्यामुळे मी मागे राहिलो. तुम्ही आता इथं समोर एक भारी एकदम नजारा बघू शकताय तुम्ही. हा धबधबा ह्याच पाणी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल समोरून दिसणार पाणी हे खाली दरीत कोसळतंय आणि इथून असा सुंदर असा धबधबा तयार झालेला आहे. तो आपण पलीकडून पाहिला आहे. आणि हा इथं चालू आहेत आमच्या मित्रांच्या शूटिंग वगैरे काय सगळं चालू आहे. फिरायला या आयुष्यात फिरणं बिरणं झालंच पाहिजे. काय तर असं झालं पाहिजे करतोय. एकच नंबर. इथं आदित्य आणि आदित्य दोघं एकमेकाचे फोटो काढतायत. एक आधीचा फोटो काढतोय. एकच नंबर धबधबा असा. बघा कसलं वातावरण झालेलं आहे निसर्गरम्य असं. आता आधी आयला ही आधीची जरा तुम्ही जरा टिंगल टवाळे लावलेले आहे. ही तिकडं काय बघायला गेलं हजलाच माहिती काय नेमका विषय आहे तिकडं. त्याला काय आवडले तिकडचा विषय. जरा जाऊन इकडं काय करायचं ही बघा. याचा डान्स याला काय सुचलंय काय माहिती. ए आव छोचाल जरा दमानं शिस्तीत घेताना बोला. 4 दिवस बंद ठेवून आपण निसर्ग बघायला आलोय. तरी गिऱ्हाईकांनी दक्षता घ्यावी. आपले 4 दिवस बंद आहे, बाहेर फिरावं. लांबून गिऱ्हाईक येणाऱ्याने चडचण, पंढरपूर, तुळजापूर, गोपाळपूर इकडून येणाऱ्या लोकांनी पाहुणा आपल्या दुकानाला येऊ नये. तारखेला आपलं दुकान 4 दिवस बंद आहे, त्याची दक्षता घ्यावी. फिरायला आलोय निसर्गात. ते परवीन माने, आदित्य ओळे, परत प्रदीप कोपरे, हर्षद कोपरे. यायला लागतंय. भैया आता आपण भैया आता आपण आलोय वॉटरफॉल. एक पहिला बघितलाय. आता आपण बघणार आहे अजून 3-4. परत 3-4 बघितल्यानंतर आपण जाणार आहे ते महाबळेश्वरला तर लय फिरण्यासारखं आहे. रायगड आहे, कामिनी घाट आपल्याला कामिनी घाट अजून बघायचा आहे. आता एक वॉटरफॉल आव कुठं दिसलो का मी. रुमाल काढतो रुमाल. हा आता ओळखला की. कॉपी करायची नाही. खोट बोलायचं नाही. ओरिजिनल दाखवायचं ना ओरिजिनल दाखवायचं. यायला लागतंय. आंबोली घाटाला धबधबा. आम्ही फिरायला आलोय आणि तुम्ही बी फिरायला या. असं दाखवा. खोट बोलायचं नाही. कॉपी ओरिजिनल दाखवायचं ना ओरिजिनल दाखवायचं. मी तिकडे ऍक्च्युली संडास धुतली आणि बांबू हॉटेल भाकर घरगुती पद्धतीने स्वादिष्ट जेवण मिळेल. आता जेवणाची व्यवस्था तर काय बंदच आहे सगळी. पण नाव तर काय डेंजर ठेवलंय बांबू हॉटेल. कारण हे बहुतेक बांबूचं बनलेलं आहे ना शेड. त्यामुळे ह्यांनी बांबू हॉटेल नाव ठेवलंय. बघू शकता तुम्ही. बरोबर आहे ह्यांचं. पण काय आपण ह्यांना दोष देऊन चालू क्या चाहते हो म्हणून व्हिडिओ
वरून पडतात पावसाच्या सरी तरी भाऊ बसले नाहीत घरी आलेत बघायला आंबोली घाटातल्या पावसाच्या सरी. आपण दुसऱ्या लोकेशनवर. लोकेशनचं नाव काय आहे? लोकेशनचं नाव आहे हिरण्यकेश. इथं काय नदीचा एक उगम झालेला आहे ती बघा जायचं आहे हिरण्यकेश. अरे कहना क्या चाहते हो? चल पुढे. हॉटेल सजना. हॉटेल सजना. बोल. चला जिया. आता आपण चाललोय भावानं. आता ही बोर्ड पण काय राहिला नाही. कृपया इथं प्लास्टिकचा कचरा वगैरे काय करू नका असं बाटल्या बिटल्या ही केलेला आहे. काय ही पोरग काय तर सांगतय लागा हे लागा बाटल्या टाकून तिथं वाचलाय लागा तू टाकतोय रे कुठं रे म्हणजे आय पहिला सकाळ बसला आपण एक पण बैल आपण दुसरा भाऊ. भैया आपण सकाळपासून एक पॉइंट बघितलाय. आता माझ्याकडे अहो कुठं भैयांना कसं वाटलं माझ्यासोबत फिरून त्यांना विचारा तुम्ही क्वालिटी क्वांटिटी लागेल त्याला काठी. ह्यानी खास मंगळवेढ्याचं संजीवनी पान शॉप बंद करून इकडं प्रवीण मानेला फिरवायसाठी घेऊन आलेले आहेत. आणि खास माझा गेला आलते म्हणला म्हणलं चला तुम्हाला फिरवून आणतो. आपल्या माव्याची क्वालिटी कशी आहे सांगा. तुम्ही बघा आता ही कसा इकडे एक नंबरचा नजारा बघा. आपण चाललोय डोंगराच्या भागात. इथं बिबट्याचा वावर असते. बिबट्या एखादा आला बिला तर आपल्या आवाजाने पळून जावं. त्यामुळे आपल्याला बिबट्या राहत नाही ना आजूबाजूला. आम्ही आता आलोय एक तीर्थक्षेत्र आहे. इथं ना हिरण्यकेशी हे ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणीच एक नदीचा उगम झालेला आहे. हेच बघण्यासाठी आम्ही आलोय. काय गॅरियर वाला झालाय काय चल घ्या झाली की एकदम असं मस्त हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिर कसं आहे. वातावरण एकदम असं
थांब रे, सरका साईडला ये. हो तिकडे. इथूनच ही नदी हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे. हिरण्यकेशी नदीचा उगम इथूनच झालेला आहे. काय बोलू वाटतंय का तुम्हाला ह्याबद्दल? मला एकच आवडलं, पाणी एकदम स्वच्छ काचेसारखं. बघू शकताय एकदम असं सुंदर असं हे दृश्य आहे. असं सूर्य इथं बघायलाच मिळालेला नाही. आता किती वाजलेत? हे बघा 8:20 झाले. सूर्याचा तर काय पत्ता नाही. सगळं असं एकदम धुकं झालेलं आहे सगळं. इथूनच नदीचा उगम झालेला आहे. असं एक गाई वगैरे आहे. इकडं सोबत दत्ताचं मंदिर आहे. इकडे देवी आहे. त्या इथून पाणी आलेलं आहे. काढले एकदम असं शांत असं ठिकाण आहे हिरण्यकेशी. इथं जास्त पर्यटक पण नाहीत, त्यामुळे आल्यानंतर आपल्याला मनसोक्त फिरता येते. जास्त काय गर्दी नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघता येते, सगळं फिरता येते. त्यामुळे तुम्ही येऊ शकता इथे. अरे थांब रे, बाजी तर तुला का त्याला खेकडा गावलाय. खेकड्याला पकडा लागलाय परवीन आद्या. आणि नुसतं लांब बघते ती. 2 जण पेटवायला लागले ती रान. धरलाच की शेवटी आमच्या आद्यानं खेकडा. नजारा बघा. सोडवा काय, कशाला व्हायला जीव घ्या. ए छोड़ भैया, भैया छोड़ो. लाइफ में कुछ तो अच्छा करो ना रे भाई. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. अरे भाई साहब छोड़िए ना, थोड़ी कितना जिद करते हो. हॉटेल भाग्यश्रीला आज खेकड्याचा बेत आहे. गावरान खेकडा खायचा असेल तर गावरान खेकडा आता मी नदीत जाऊन भैया पकडलाय बघा. नदीत जाऊन पकडलाय. त्या भैयांना विचारा, नदीत जाऊन पकडला का नाही भैया आपण? असं पकडलंय आमच्या डोळ्यात देखील. आमच्या डोळ्याला अरे छोड़ ना भैया, तू ऐसा जिद करता है. लवड़े 80,000 के शो दे मेरे.
रुको पकड़ मारो जो पकड़ भोसड़ी पकड़ ना पकड़ आता तिकडून चाललेली लोक मंडळी पण आमचे फोटो काढायला राहिले ती व्हिडिओ काढायला लागले ती आमची जरा गुणच तशी आहे ती आणि इकडे फोटो काढायसाठी प्रवीण माने फोटो येते फक्त काढणारा नीट पाहिजे फोटो बाय फोटो येणार इथे तिकीट खरेदी करायला लागले आम्हाला धबधबा जायचं बोला बोला पावसाळ्यातच चालू होते ना आता हे एक काय तर एक सीन झालाय भावानो जोरात येऊन धडकलाय चला चला वरनं बघू आपण चला ए आधी ए सांगितलं ये